कन्नड संभाजीनगर बोला. मला डाळिंब होते, टॉप क्वालिटीचा माल आहे. बर 200, 250 ते 500 पर्यंत साईज आहे समजा. बर 500 ची साईज कमी, पण सरासरी लेवल आपली 200, 250 ची 300 पर्यंतची मस्त आहे. बर बर आणि तेल्या पण नाहीये प्लॉट वरती. बर आणि कलर पण लाल आहे, एकदम मस्त आहे. बर आम्हाला नाशिक जवळ पडतं आणि म्हणजे आपला माल टॉपचा आहे, तर मग आपण म्हणजे असं विचारायचं होतं की म्हणजे इथं पुण्याला आणू का नाशिकला नेऊ समजा. पहिली गोष्ट, नाशिक आणि पुणे मीडियम मालाला तर सेमच आहे, पण टॉप मालाला जे 4-2% माल टॉपचे असतात, म्हणजे ते हा 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 मॉल मॉल स्टॉल किंवा मुंबईचे ग्राहक, पुणे किंवा गोव्याचे ग्राहक, ह्याला ते पुढे जातं. पण हा हे हा हा दोन्ही दुकानं आपली आहेत, म्हणजे तिथली खात्री करू शकता, इकडली खात्री करू शकता. नजरेने एकदा मोकळं दोन्हीकडे या आणि मग चालू करा. कारण तुमचा हा हा हा. एवढ्या संभाजीनगरच्या त्या परिसरात सगळा तेलेचा माहोल माजलेला आहे आता. नाही 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 नाही. त्याच्यात मी एकटा असा आहे हा की माझ्या प्लॉट मध्ये आतापर्यंत एकही झाड किंवा एकाही पानावर सुद्धा तेला नाही. हा हा आणि म्हणजे क्वालिटी म्हणजे एकच नंबर आहे, डायरेक्ट विशेष नाही. मालाच्या बाबतीत एकच नंबर माल आहे. बर बर हं. ठीक आहे. हा मग मी कसं करू, म्हणजे मला उद्या हार्वेस्टिंग करायची होती, तर समजा टॉपचा माल आहे, तर मग पुण्याला आणू का इथं नाशिकला घेऊ? हो का, हं, दोन हं. पर्याय आहेत तुम्हाला. एक दिवस पुण्यालाकडे या, एक दिवस नाशिककडे जा. हा 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 हा, म्हणजे तुम्हाला दोन्हीकडे सोयीस्कर. तुम्हाला नाशिक अंतर सोयीस्कर आहे जायला, पुण्यात थोडीशी हा. अडचण आहे. पुण्याचं मार्केट आपलं कुठे आहे सर ते? गुलटेकडीला आहे. गुलटेकडीला आहे का? हो 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 हा. बरं बरं, चालेल. आणि ते समजा ते मला तिथलचा नंबर तर मिळाला आहे हा ऑफिसचा. हा हा बुकिंग वगैरे काही करायचं काम नाही ना? नाही, अजून बुकिंग पुढच्या आठवड्यात चालू करणार आहे मी. हो का? कारण जागेचा थोडासा प्रश्न निर्माण होईल, म्हणून हा, ते जास्तीत जास्त. व्हिडिओ मध्ये बघितलं मी, कारण आवक वाढली ना हो, पुण्याच्या आणि जास्तीत मार्केटला. जास्त आवक नाशिकला जरी गेली तरी मला तिथं हा अडचण नाही, कारण तिथं प्रशस्त जागा आहे. पण पुण्याकडे जो ग्राहकांचा कल आहे, त्याला हा मला हा न्याय द्यायचा असेल तर बुकिंग करूनच देणार आहे यावर्षी. नाही, चालतंय ना. बुकिंग केलं तर उलट चांगलंच आहे, कारण आपल्याला सोयीस्कर होईल ना गाड्या बोलवायला हो, तसं. आणि आवक जास्त हा वाढून द्यायची नाही. मी हा, तुम्हाला आवक प्रत्येकाने कमीच विचारलं. पाहिजे. हम्म. आवक काय टप्प्याटप्प्याने खराब होणारी माल नाही ना आता. हो 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 हम्म, हो. हम्म. त्यामुळं जेवढा आपल्याला न्याय देता येईल, कारण झाड 2 दिवस माल राहिले काय फरक पडणार नाही, पण बाजारात आणून हम्म, गर्दी नाही करायची. हम्म, हम्म, हम्म. आणि एक दिवस बाजार ढासळला की जागेवर लगेच लोन म्हणतात, नाही मार्केट ढासळलं, कमी रेटमध्ये द्या. हा 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 हा. त्याचे परिणाम बांधावरती होऊन द्यायचे नाहीत आपल्याला. नाही, चालतंय दादा. मी काय करतो, मग तसंच करतो नियोजन. एक गाडी पहिली आपण पुण्याला भरू हो 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 हो. आणि नंतर मग दुसरी गाडी याला भरू, नाशिकला. चालेल चालेल, दोन्हीकडे अंदाज हा बघा. आणि हा हा. दुसरी गोष्ट, पुण्यासाठी गाडी लवकर येऊ द्या. पुण्यासाठी किती वाजेपर्यंत गाडी पाहिजे समजा पुण्यासाठी या तिथे? टायमिंगला गाड्या खाली होतात लाईन लावून. लाईन लावून ना? हो 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 हो. तर चालतं समजा आम्ही ह्या टायमिंग पर्यंत पोहोचण्याचा नाही, प्रयत्न करू नंबर आम्ही. लागतो साधारणतः 5 ते 6 लाच नंबर लागायला चालू होतात गाड्यांचे. हो का? पण मग हो. लास्ट समजा किती वाजेपर्यंत नंबर चालतात? पाठपर्यंत चालेल, पण जागा जेवढा लवकर निलाव होईल तेवढा केवढा लवकर, फायदा? तेवढा आपल्याला फायदा होईल. कारण लोकलचं गिरायक पण टसल मारतं ना, हा 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 हा. त्याचा बेनिफिट आपल्याला मिळाला पाहिजे. कारण त्यामुळे त्यालाही पुढे लोक म्हणजे लांबच्या ट्रान्सपोर्ट साठी त्यालाही तेवढा वेळ लांबचे मिळतो. हा नाही, लोकलचा काय असतो, स्टॉलला मॉलला त्याच्या गाड्या लगेच भाजीपाला फळात ते लगेच हा गाड्या हा पाठवायचे असतात. त्यामुळे ते लवकर येणं गरजेचं आहे. टॉप मालवाल्यांनी पहिल्या टप्प्यात येणं गरजेचं आहे. माझ्याकडे हो 4 का? वाजल्यापासून गाड्यांची लाईन लागतात पुण्यात येऊन, म्हणजे ते गाड्या किती वाजता हलत असतील याच्यावर विचार करा आपल्या अंतरावर. अरे बापरे, म्हणजे आम्हाला एक दिवस अगोदर तयारी करावं नाही लागेल. नाही, सकाळी लवकर करा. 11-12 सकाळी वाजेपर्यंत तुम्ही गाडी हलवा. हा हा, चालतं, तसंही हो, करता येईल आपल्याला. 11 वाजेपर्यंत गाडी हलवा. 4-5-6 तासात गाडी पोहोचेल. पोचती ते इथे थोडा रस्ता खराब आहे आमच्या तिकडे पुण्याला यायला. हम्म 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 हम्म. त्याचा जर ज्यादा प्रॉब्लेम नाही, तर मग अंतर काही नाही एवढं. चालेल ना. चालेल दादा. हो 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 ओके हो, या, काय अडचण ओके, थँक्यू. नाही. धन्यवाद धन्यवाद.